फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. माऊली तू माझी देवा सर्व दुःख हारी, नाम तुझे घेतो देवा पहाटेच्या पारी. हरी मुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात मी सुरभी हांडे तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते. रसिकांनो, भक्तीला इतकं महत्त्व का आहे तर त्याचं कारण खूप महत्त्वाचं आहे. हो, त्याचं कारण असं आहे की आपण आपल्या आयुष्यात सगळं काही मिळावं म्हणून खूप मेहनत करत असतो आणि सगळ्यात शेवटी पांडुरंगाला म्हणतो, हे पांडुरंगा, आता या पुढचं सगळं तुझ्या चरणी मी अर्पण करतो. पण नाही, ती भक्ती त्या वेळेपेक्षा आत्तापासून जर आपण करत राहिलो, त्या भक्तीत जर आपण आत्तापासून विलीन झालो तर त्या भक्तीला आणि त्या पांडुरंगाला अजून जास्त महत्त्व आहे असं मी म्हणेन. तर या भक्तीत विलीन होण्यासाठी आजचं आपण कीर्तन ऐकूयात. चला तर मग. राम कृष्ण हरी हरी जय 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 राम जय जय राम हरी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधवा बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तुहा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगरा बाप रखुमा देवी बरा, सुखाचे आगरा बाप रखुमा देवी बरा. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधवा बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधवा बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम, हे राम कृष्ण हरी जय जय राम, राम कृष्ण हरी जय जय राम. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ कास खया लाविला, दीनानाथ ब्रिद संभाळिया फुले, दीनानाथ ब्रिद संभाळिया फुले. नको पाहू केले पाप पुण्य, पतिता पावना ब्रिद चराचरी,
पतित पावन वृद्ध चराचरी पातकी अपार उद्धरिले हृदया बंधू म्हणे द्रौपदी साधावा हृदया बंधू म्हणे द्रौपदी साधावा केला तैसा मला पावे आता दीनानाथ वृद्ध संभाळिया पुले दीनानाथ वृद्ध संभाळिया पुले नको पाहू केले पाप पुण्या हो वार कुमाये टाळी वाजवा माय बाप टाळी वाजवा हो वार कुमाये हा 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 हो वार कुमाये हा 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 हो वार कुमाये हो वार कुमाये हा हा हो वार कुमाये हरी कोठे गुंतला सी द्वारके राया 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 सखया लावेला दीनानाथ ब्रीद संभाळी आपुले दीनानाथ ब्रीद संभाळी आपुले का सखया लावेला वेळ का सखया लावेला दीनानाथ ब्रीद संभाळी आपुले दीनानाथ ब्रीद संभाळी आपुले विठ्ठला 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 टाळी वाजवा माय बाप टाळी वाजवा कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की श्री संत सावता महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की बजरंग बली हनुमान महाराज की राजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठ्ठला विठ्ठला कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया वेळ का सखया लावेला दीनानाथ ब्रीद संभाळी आपुले नको पाहू केले पाप पुण्य पतित पावन ब्रिदे चराचरी पातकी अपार बुद्धरिले तुकया बंधू म्हणे द्रौपदीचा धावा केला तैसा मला पावे आता दीनानाथ ब्रीद संभाळी आपुले नको पाहू केले पाप पुण्य विठाला विठाला समचरण सरोजम सनलिला बुदाबम जगन्नितपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कैजनेत्रं सदैधबलहसं विठ्ठलं चिन्तयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माबुली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा श्री रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडावता तुझे पाया दंडावता तुझे पाया
सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरणजी हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबा व्यासुबटा अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तेथे जन्मला गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म खेपा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा म्हणूनच कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया वेळ का सखयाला वेला दीनानाथ ब्रीद संभाळी आपुले नको पाहू केले पाप पुण्य प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमान जगद्गुरु जगतवंदनीय देहूचे प्रसिद्ध साधू श्रीमान जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण भक्तिशास्त्रातील फार मोठे संशोधक जगद्गुरु या पदावर असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील आणि तुकोबाराईचे कनिष्ठ बंधू यांच्या मुखातील भगवान परमात्म्याकडे विनंती करणारा प्रार्थना करणारा एका भगवत भक्ताच्या जीवनातील अवस्थेचं यथार्थ प्रतिपादन करणारा आणि बहिणींना दिलेल्या हाकेश भावानी केलेल्या असणाऱ्या कार्याचं यथार्थ प्रतिपादन सांगणारा असा 4 कडव्याचा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. विठाला विठाला. उपस्थित सर्व श्रोते मायबापांना भजनी मंडळीला ज्ञानोबाराईच्या स्वरूपात पाहून दंडवत करतो. मृदंगाचार्य पेटी मास्तर आणि सर्व वारकरी संप्रदायासाठी जी असणाऱ्या या कार्याचा प्रचार आणि प्रसार सर्व असणाऱ्या तळागाळातील असणाऱ्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा हा उद्देश ज्या असणाऱ्या चॅनलचा असणारा मुख्यतः आहे. अशा फक्त मराठी चॅनलसाठी मायबापांनो सर्वांनी एक वेळेस असणाऱ्या उदार अंतकरणाने टाळ्या द्या. विठ्ठला विठ्ठला. नामाचे चिंतन प्रगट पसारा आसाल ते करा जेथे तेथे. तुकोबारायांनी प्रचार करण्याचं सांगितलंय आणि ते प्रचार करण्याचं कार्य असणारे आमचं फक्त मराठी नावाचं चॅनल या ठिकाणी करतंय. कीर्तनाची परंपरा अशी परंपरा आहे, कीर्तनाची ख्याती अशी आहे आणि कीर्तनाचं असणारं निश्चितपणाने फायदा सुद्धा असा आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी वर्णन केलंय कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्राशित्ताचे किंवा तेथे असे देव उभा अशी ही परंपरा या चॅनलच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचते. प्रथमतः सर्व असणाऱ्या कर्मचारी वर्गांना सर्व आमच्या वारकऱ्याची सेवा करणाऱ्या वर्गांना अंतकरणातून या ठिकाणी प्रणाम करतो आणि चिंतनाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाराई या अभंगाच्या माध्यमातून एका भगवत भक्ताच्या अंतकरणातील एक विरह अवस्थेचं प्रतिपादन या प्रसंगी करतात. 4 प्रकार भक्ताचे असणारे सूचित केलेत. पहिल्या क्रमांकाचा भक्त आहे त्याचं नाव अर्थ, दुसरा आहे अर्थार्थी, तिसऱ्या क्रमांकाचा भक्त आहे त्याचं नाव जिज्ञासू आणि चौथ्या क्रमांकाचा भक्त आहे त्याचं नाव मुक्त. मुक्त भक्ताची अवस्था जर आपण पाहिली तर तुकोबाराई वर्णन करतात. बंधनाची नाही ठावे मुक्त कासया म्हणावे. चौथियाचे ठाई काहीच करणे नाही कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. मुक्ताच्या ठिकाणी मागण्याची अपेक्षा नसते. तिसऱ्या क्रमांकाचा भक्त आहे त्याचं नाव जिज्ञासू. जिज्ञासू भक्ताच्या अंतकरणातील अवस्थेचं जर असणारं यथार्थ चिंतन आपण पाहिलं तर तुकोबाराई वर्णन करतात. काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे झुरोनी पांजरा होप आहे आता येई पंढरीनाथा भेटावया पुसावे शिहेची वाटे जे जे भेटे तयाशी कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. जिज्ञासूच्या अंतकरणातील अवस्था. तिसऱ्या क्रमांकाचा भक्त आहे अर्थार्थी. अर्थ म्हणजे पैसा आणि आरती म्हणजे इच्छा करणारा, धनासाठी देवाची शरणागती करणारा. तिसऱ्या क्रमांकाचा असणाऱ्या वर्गात आपण सर्वजण बसतो. आपणच बसतो याच्यात नवल नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे जीवलग बालमित्र सुदामदेव सुद्धा याच वर्गात बसले. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन याच्या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनी गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. अर्थार्थी वर्गात आपण बसतो. सुदामदेव बसले त्याच्यात नवल नाही. या भूमीवर असा काही राजा होऊन गेला की त्या राजाचं वर्णन सर्वांगाने तपासा.
भावार्थ रामायणात नाथ महाराज त्या राजाचं वर्णन करतात. त्यांचं नाव आहे लंकापती राजा रावण. विठ्ठला रावणाची पहिली भक्ती बाजू तपासा. भक्ती बळात असताना बलाढ्य रावण, रावण शक्ती बळात बलाढ्य, रावण पाठ बळाने मोठा, रावण पोट बळाने मोठा आणि गायन शास्त्रातला असताना अतिशय अशा प्रकारचा चतुर अशा प्रकारचा रावण. यात पुढे असताना मृदंग शास्त्रात तयारी. परिवार बळ जर रावणाचं पाहिलं, संपत्ती बळ जर पाहिलं तर संपत्ती कुणाचीच सांगितली नाही गाथ्यामध्ये, पण एकट्या लंकापती राजा रावणाच्या संपत्तीचं वर्णन केले. लंके माझी घरे किती ते ऐका, सांगत असे संख्या जैशी तैशी. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घरं. रावणाच्या लंकेत 100 नंबरी सोन्याचे. आता जिथं 7 कोटी घरं 100 नंबरी सोन्याचे, त्या घरात शिके काय पिंदळाचे असतील का? विठाला विठाला. असा रावण सर्वांगाने मजबूत, पण रावणाच्या लंकेमध्ये रावणाचा एक सात्विक असणारा भाऊ, त्याचं नाव विभीषण. विभीषण सुद्धा रामाकडे गेला, रामाची शरणागती केली, पण शरण जात असताना अंतकरणात मागण्याची अपेक्षा धरून गेला. याचं कारण विभीषणाच्या अंतकरणातली अपेक्षा होती की लंकेचं राज्य प्राप्त व्हावं. विभीषण शरण गेला, पण शरण जाणाऱ्या विभीषणाला माझे नामदेव महाराज नुसते मूर्ख म्हटले नाहीत, तर महामूर्ख म्हटलेत मंडळी. शरणाला म्हणे मूर्खा विभीषणा, शरणाला म्हणे मूर्खा विभीषणा. लंका राज्य दान मागितले, तुम्ही म्हणाल महाराज विभीषण शरण गेलाय, पण शरण जाणाऱ्या विभीषणाला नामदेव महाराज महामूर्ख म्हटलेत. याचं उत्तर असं आहे मंडळी, रावणाने वैर करून प्रभूकून मोक्ष प्राप्त करून घेतला आणि विभीषणाने मैत्री करून माईक दुःख देणाऱ्या लंकेचं राज्य प्राप्त करून घेतलं. म्हणून नामदेव महाराज म्हटले महामूर्ख दाना. विठ्ठला विठ्ठला. अर्थार्थी वर्गात आपण सर्वजण बसतोत का? तुकोबराय अजून वर्णन करतात बाबा रे. अज्ञानाची भक्ती, इच्छिती संपत्ती, तयाची चित्ती देव कायचा. चला अर्थार्थी वर्ग मी तुमच्या समोर मांडलाय. परिशेष न्यायाने वर्ग राहिलाय, त्याचं नाव अर्थ. अर्थ याचा अर्थ आहे संकटाकाळी प्रार्थना करणारा वर्ग, याचं नाव अर्थ. आता या अर्थ या यादीत आपण सर्वजण नक्की बसतोत की नाही? मागच्या 3-4 महिन्याचा जर कालखंड तपासला तर जे माणसं देव मानत नव्हते त्यांनी सुद्धा भगवंताचं अस्तित्व मान्य केलं. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, देव आहे असं त्या मंडळीने सिद्ध केलं. मुद्दा माझा एवढाच आहे, संकटाकाळी भगवंताची प्रार्थना करणारा वर्ग, याचं नाव अर्थ. या यादीत आपण बसलोत नवल नाही मायबाप. या यादीमध्ये श्रीमद भागवतामध्ये आलेली कथा जर आपण पाहिली तर गजेंद्रासारखा पशु सुद्धा या यादीत बसला. जास्त कथा लांबवायची नाही. गजेंद्राचा ज्यावेळेस नकराने पाय धरला, पाय पकडला, पाय सुटत नाही, परिवार निघून गेला, त्यावेळेस गजेंद्राने त्या प्रसंगी असणारी प्रार्थना केली. भगवान, गजेंद्र प्रार्थना करतो याचं चिंतन तुकोबाराय अभंगाचं पहिलं चरण मांडतात. कोठे गुंतला द्वारके चराया, कोठे गुंतला द्वारके चराया, कोठे गुंतला द्वारके चराया, कोठे गुंतला द्वारके चराया. एका सखया लाविला, एका सखया लाविला, दीनानाथ ब्रीद संभाळिया फुले, दीनानाथ ब्रीद संभाळिया फुले. कोठे गुंतलाशी द्वारके चाराया. हे भगवान, एक वेळ करी या दुःखा वेगळे, या संकटातून या दुःखातून मला सोडा. आता गजेंद्रानेच प्रार्थना केली, गजेंद्रानेच धावा केलाय, याच्यात नवल नाही मायबापांनो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मानलेली बहीण, तिचं नाव द्रौपदी माता.
द्रौपदी ही भगवंताची मानलेली बहीण होती आणि सुभद्रा ही भगवंताची सख्खी बहीण होती. विठ्ठला विठ्ठला. कारण ज्ञानोबाराय वर्णन करतात, भगवान अर्जुनाशी संवाद करतात. अर्जुना, तू संन्याशी झालास बाबा आणि संन्याशी होऊन तू माझी भगीन चोरिलीस. संन्याशी तू होऊन जगी चोरून नेली माझी भगिनी. तिचं नाव सुभद्रा, सख्खी बहीण. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर अंतकरणातून जीवापाड जी प्रेम करत होती तिचं नाव द्रौपदी. किती प्रेम करत होती मायबाप. भगवंताच्या बोटास असताना थोडी जखम झाली, रक्त सांडू लागलं. भगवान सुभद्रेकडे गेले आणि सुभद्रेशी आवाज दिला, ताई माझ्या बोटाला जखम झाली ग, चिंधी बांधण्यासाठी दे. सुभद्रा माता 3 मजले पास केले. खालचं तळघर पाहिलं, स्वयंपाकगृह पाहिलं, बेडरूम पाहिला, वरच्या मजल्यात गेली पण चिंधी सापडत नाही. जगाचे मालक तिथून गेले आणि द्रौपदी मातेकडे गेले. द्रौपदीस असणारे आवाज दिला, ताई माझ्या बोटाला असताना जखम झाली क, बांधण्यासाठी काहीतरी चिंधी दे. त्यावेळेस द्रौपदी मातेने विचार केला नाही, अंगावरचा शालू असताना समोर घेतला आणि पदराचा असणारे चिंधी पाडली आणि भगवंताच्या बोटात चिंधी बांधली. इतकं बंधू बहिणीचं असणारं नातं जवळी काय मंडळी. विठ्ठला विठ्ठला. चिंधी बांधली द्रौपदी. द्रौपदीना चिंधी बांधली. पण ऐका, भगवंताचा स्वभावच असा आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा तू आसशी उदार. द्रौपदी मातेने अजून प्रसंग वाचा. 1 पान दिलं तर 7 सहस्र खंडे असणारं दुर्वासास भोजन दिलं भगवंताने. इथे 1 चिंधी दिली. या चिंधीचा परिणाम जर आपण शोधला तर चिंतन सांगतो, भजन करा. विठ्ठला. द्रौपदी मातेला 5 पती. नाव सर्वांना माहिती आहेत. मग तुम्ही म्हणाल 5 पती असताना द्रौपदी माता पतिव्रतेच्या यादीत बसल्याच कशा? ऐका, 5 पतिव्रता सांगितल्यात. अहिल्या, द्रुपदी, सीता, तारा, मंदोदरीचे तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नासन. 5 पतिव्रतेच्या यादीत द्रौपदीचं नाव येतंय. मग 5 पती असताना द्रौपदी पतिव्रतेच्या यादीत कशी? ऐका, तुकोबरायांनी वर्णन केले. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदितीही तेने वंदे केले. किंवा पाप आणि पुण्य कुणाला कळत असेल तर फक्त माझ्या जगाच्या मालकाला कळतं. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा. भगवंताला कळतंय. भगवंतानी द्रौपदी मातेचं पाप पुण्य शोधलं आणि म्हणून तर पतिव्रतेच्या यादीत असताना द्रौपदी आई साहेबाचा नंबर घेतला. ही द्रौपदी माता. ज्यावेळेस पांडव वनवासात असताना, वनवासाला जाण्याच्या अगोदरचा प्रसंग आहे. धर्मराजा कौरवांनी धर्माला असणारं दूध खेळण्यासाठी बोलवलं. डाव सुरू झाला. अनेक प्रकारचे डाव कौरवांनी जिंकले. संपत्ती गेली. संपत्ती गेल्याच्या नंतर धर्माची त्या प्रसंगी असणारी बुद्धी काम करत नाही. आणि ज्यावेळेस बुद्धी काम करत नाही त्यावेळेस माणूस कोणत्याही प्रसंगाकडे ओढू शकतो. आपली असणारी धर्मपत्नी द्रौपदी मातेला असताना डावावर मांडलं. कारण शास्त्राने वर्णन केले, हरोनिकांता केली उपाधी, विनाशकाले विपरीत बुद्धी. मायबापांनो, या गोष्टीला असणारा पत्त्याला हात लावणं म्हणजे साक्षात दारिद्र्याला आपल्या घरी बोलवणं आहे. विठ्ठला विठ्ठला. त्या प्रसंगी पत्नीला डावावर मांडलं. तोही डाव कौरवांनी जिंकला. आणि ज्या वेळेस कौरवांनी डाव जिंकल्याच्या नंतर दुष्ट दुर्योधनाने आवाज केला, दुशासना पाहतोस काय बाबा? या द्रौपदीच्या शब्दाचा बदला घेण्याची वेळ नक्की जवळ आलेली आहे. कारण द्रौपदी एक वेळेस म्हटल्या होत्या, आंधळेचे मुलं आंधळेच असतात. या शब्दाचा बदला घेण्याची वेळ जवळ आलेली आहे. जा द्रौपदी मातेला, द्रौपदीला सभेत घेऊन ये. दुशासनाने दुर्योधनाचे शब्द ऐकल्याच्या नंतर त्या प्रसंगी दुशासनाने द्रौपदी मातेस आवाज दिला आणि सांगितलं, तुम्हाला सभेमध्ये बोलवलंय. द्रौपदी मातेने सांगितलं, भाऊजी मी रजस्वला अवस्थेत आहे. त्या सभेमध्ये भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य माझे सिंहासारखे 5 पती आहेत. मी असणारी सभेत येऊ शकत नाही. त्यावेळेस दुष्ट असणाऱ्या या चांडळाने द्रौपदी मातेच्या असणाऱ्या हातात स्पर्श केला आणि फर 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 ओढत द्रौपदी माते सभेमध्ये घेऊन आले. ज्यावेळेस द्रौपदीला सभेत आणलं त्यावेळेस दुर्योधनाने आवाज केला, दुशासना पाहतोस काय? इतर वस्त्र हरण कर. दुशासनाने वस्त्र हरण करण्यास सुरुवात केली.
पण तोपर्यंत द्रौपदीच्या अंतकरणात अपेक्षा होती, ज्यांच्या शब्दाचा धाक जगाच्या मालकाला पडतोय श्रीकृष्ण परमात्म्याला, हे भीष्माचार्य या संकटातून मला सोडवल्याशिवाय राहणार नाही. कृपाचार्य या संकटातून सोडू शकतील, द्रोणाचार्य सोडू शकतील, पण त्यांनी सर्वांनी माना खाली घातल्या. का खाली घातल्या असतील माना? याचं कारण आहे, त्यांनी अन्न दुर्जनाचं सेवन केलं होतं. म्हणून मायबापांनो, अन्न सेवन करत असताना विचार करा, आपलं जीवनच अन्नावर आधारित आहे. विठाला नाथ महाराज बोलले, जाशील तरी जाये संताची आगावा, आणि काचा हेवा करू नको, खाशील तरी खाये भाविकाचे पान, दुर्जनाचे अन्न शेवू नको, बैशील तरी बैस संताचे मधी, आणि काचे नादी लागू नको. द्रौपदी मातेने त्या प्रसंगी मान खाली घातली. कोण सोडील या संकटातून? पतीकडे पाहिलं, भीमासारखा असणारा बलवान अशा प्रकारचा पती, पण त्यांनी सुद्धा मान खाली घातली. ज्यावेळेस 5 पतीने माना खाली घातल्या, भीष्माचार्यांनी, कृपाचार्यांनी, द्रोणाचार्यांनी मान खाली घातली, त्यावेळेस द्रौपदी मातेच्या अंतकरणात ठाम निर्भय झाला की या दुःखातून मला माझा भाऊ श्रीकृष्ण परमात्मा, जगाचा मालक, उत्पत्ती, लय आणि स्थिती ज्याच्या ताब्यात आहे, त्याला देव असं म्हणतात, तो लक्ष्मीचा पती आहे, मला संकटातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. त्या प्रसंगी द्रौपदी मातेने भगवान परमात्म्याची प्रार्थना केली, भगवान वेळ कासा खायाला वियेला, वेळ कासा खायाला वियेला, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविला. भगवान, इतका आवाज दिला तरी तुम्ही धावून का येत नाही? का वेळ लावला? जगाचे मालक धावून आले आणि द्रौपदीला एक साडी दिली नाही. मायबाप, कौरवे पांचाळी सबे माझी आणली, वस्त्र हरण वस्त्र कैशी झाली माऊली, पांडुरंगे येई वो पांडुरंगे. भगवान धावून आले, एक साडी दिली नाही, तर अशा अनेक साड्या असणाऱ्या आपल्या बहिणीची लज्जा रक्षित केली. वस्त्र हरण वस्त्र कैशी झाली माऊली, म्हणजे साडीचा अवतारच भगवान परमात्म्याने त्या प्रसंगी धारण केला. विठ्ठला विठ्ठला. जगाच्या मालकानी आपल्या बहिणीवर या प्रसंगी असणारा हा उपकार केला नाही. मायबाप, भावाचं हे कर्तव्य आहे. मायबापांनो ऐका, आपण असणारे सर्वजण कौटुंबिक असणाऱ्या ग्रस्त आश्रमात जीवन जगणारे मंडळी आहोत. ग्रस्त आश्रमात जीवन जगणाऱ्या मंडळीला माझी नम्रतेची विनंती आहे, समाजामध्ये जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर हात जोडून विनंती सांगतो, प्रत्येक व्यक्तीने आपल्या बापाला कुबेराईपेक्षा श्रीमंत समजा. ज्या व्यक्तीला मान सन्मान अपेक्षित असेल त्या व्यक्तीने अंतकरणातून आपल्या आईची सेवा करा. ज्या व्यक्तीला समाजामध्ये बळ निर्माण करायचं असेल त्या व्यक्तीने फक्त अंतकरणातून भावाभावावर एकमेकांनी प्रेम करा. आणि अख्ख्या जगाने आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर विनंती एक आहे, अंतकरणातून बहिणीचा सन्मान असू द्या, बहिणीचं त्या प्रसंगी असणारं रक्षण करा. जगातलं प्रेम मिळल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. मी बोलत नाही, शास्त्राचा सिद्धांत आहे, श्रीमंत होण्यासाठी, मान सन्मान मिळण्यासाठी, बल मिळण्यासाठी आणि प्रेम मिळण्यासाठी साधनं सांगितलेत. पितृकृपे धनवृद्धी, मातृसेवेनी कीर्तिवृद्धी, बंधू प्रेमे बलवृद्धी, भगिनी प्रेमे प्रेमवृद्धी. श्रीमंत व्हायचंय का? मग फक्त अंतकरणातून आपल्या बाप देवतेची सेवा करा. संतती आणि संपत्तीचा लाभ मिळेल. मायबापांनो, मान सन्मान पाहिजे असेल तर आज समाजामध्ये जे चमकणारे मुलं आहेत, क्षेत्र कोणतंही असू द्या, सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, कवी क्षेत्र असेल, चित्रपट क्षेत्र असेल, कीर्तनकार असेल, गायक असेल, वादक असेल, पण जे मुलं समाजात चमकतात या मुलांच्या पाठीमागे त्यांच्या आईचा आशीर्वाद असतो. मायबाप, हनुमानजीचं चरित्र वाचत असताना चरित्रामध्ये जास्ती वर्णन हनुमानजीला मुलगा केसरी वानराचा म्हणून ओळखला जातं का अंजनी मातेचा? अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान,
किंवा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र वाचत असताना चरित्रामध्ये जास्त वर्णन शहाजीराजा पुढे येतात का जिजामाता? जिजामाता पुढे येतात. म्हणून तर यशवंत, कीर्तिवंत, जयवंत, नीतिवंत राजे असताना छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एका जातीचे काही असणारे राजे नव्हते, तर सर्वांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य आणि या हिंदवी स्वराज्यामध्ये सर्वांचा सन्मान व्हावा ही छत्रपतींची अपेक्षा होती. विठाला विठाला. स्वतःच्या धर्माच्या स्त्रियांचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, याच्यात नवल नाही. याच शहरातल्या असणाऱ्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनाचा सुद्धा सन्मान केला. इतक्या देखण्या होत्या ताईसाहेब कल्याणच्या सुभेदाराची सून. विठाला विठाला. जातपात वारकरी संप्रदायात नाही मंडळी, यातायाती धर्म नाही विष्णुदासा. साने गुरुजीने म्हटलंय आपण सर्व लेकर प्रभूचे आहोत. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी. प्रभूची लेकरे सारी, आपण सर्व लेकर प्रभूचे आहोत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज समाजात आजही कीर्ती अमर काय आहे? जिजामातेंची असणाऱ्या जिजामातेंनी केलेली आपल्या जीवनात आपल्या मुलावर संस्काराचा तो पगडा आहे. विठाला विठाला. तिसऱ्या क्रमांकाचा वर्ग सांगतोय बल निर्माण होण्यासाठी फक्त भावाभावानी अंतकरणातून प्रेम करा एकमेकावर. लहान्या भावानी मोठ्या भावाचा निश्चित आदर करावा आणि मोठ्या भावानी लहान्या भावाची नेहमी कदर करावी. विठ्ठला विठ्ठला. समाजामध्ये जिथे जिथे भावाभावानी प्रेम निर्माण केलं तिथं तिथं असणारं बळ निर्माण झालं, आणि जिथं जिथं भावाभावाचं असणारं रूपांतर वैरामध्ये गेलं तिथं तिथं मायबाप समाजातल्या सामान्य शक्तीपुढे त्यांचं काही चाललं नाही. काय वाली आणि सुग्रीव बलाढ्य बलवान होऊन गेले. रामायणातील प्रसंग आहे. इतका बलवान होता वाली, रावणाला त्यांनी समुद्रावरून पकडून आणलं, आपल्या किष्किंधा नावाच्या नगरीमध्ये अंगदाच्या पाळण्यावर खेळणं म्हणून टांगवलं. इतका बलवान. पण या वाली सुग्रीवाचं वैर निर्माण झालं भावाभावाचं. कशावरून? शास्त्र सांगतंय सत्ता आणि कांता या दोन गोष्टी म्हणून वरूनच वाद उपस्थित होत असतो. विठाला विठाला. वालीने आपल्या लहान्या भावाची पत्नी, वास्तविक पाहता लहान्या भावाची पत्नी ही मुलीप्रमाणे असते आणि मोठ्या भावाची पत्नी ही आईप्रमाणे असते मायबाप. या वालीने सुग्रीवाची पत्नी रुमा ही बळकवली मंडळी. हनुमानजीने मध्यस्थी केली. प्रभू रामचंद्र परमात्म्याने त्या प्रसंगी वाली मारला, आणि ज्या वेळेस वाली मरण पावला वालीची पत्नी तारा विधवा झाली, आणि ज्या वेळेस तारुण्यात मुलगी विधवा होते त्यावेळेस सर्वात जास्त दुःख कुणाला होत असेल मायबाप? तर मुलीच्या बापाला होत असतं. अतिशय दुःखी झाला. आता या तारेचा बाप कोण? तारेचा पिताश्रीचं नाव सांगतो, त्याचं नाव सुषेण नावाचा वैद्य. विठाला विठाला. दुःखी झाला, आणि त्या सुषेण वैद्याला राग जर कुणाचा आला असेल तर प्रभू रामचंद्र परमात्म्याचा. प्रभू रामचंद्र परमात्म्याचा राग आला, पण वैद्यकीय शास्त्राची नियमावली पगा मायबाप. पुढे प्रभू रामचंद्र परमात्म्याचे बंधू लक्ष्मणाला शक्ती लागली, आणि लक्ष्मण उठवण्याची अद्भुत माहिती कुणाला असेल तर ते सुषेण वैद्याला होती. हनुमानजी गेले, सुषेण वैद्याला सांगितलं लक्ष्मण उठवण्यासाठी तुम्हाला यावंच लागेल. त्या प्रसंगी सुषेण वैद्याने विचार केला नाही, बॅग हातामध्ये घेतली, आणि त्या प्रसंगी सुषेण वैद्य त्या प्रसंगी आलेला आहे. ज्यावेळेस सुषेण वैद्यांनी प्रयत्न सुरू केले लक्ष्मण उठवण्यासाठी, अनेक प्रयत्न केले पण लक्ष्मण उठत नाही. काय केलं पाहिजे? सुषेण वैद्याने जामवंताला विचारलं, आणि जामवंताने सल्ला सांगितला, लक्ष्मण उठावा असं वाटत असेल तर प्रभूचा आशीर्वाद घे. प्रभूचा आशीर्वाद घेतला. सुषेण वैद्यांनी केलेले कृतीनाम प्रयत्न आणि प्रभूकडून मिळालेला आशीर्वाद, लक्ष्मण त्या प्रसंगी उठून बसला मायबाप. विठाला विठाला. बल निर्माण होण्यासाठी सांगतोय. रावणाचा सुद्धा तेच झालं मायबाप. पुढे रामाच्या हाताने ज्यावेळेस रावण मृत्युमुखी पडतोय, मृत्युमुखी पडलेल्या धारातीर्थी पडलेल्या रावणाला रामाने प्रश्न केला, तुम्हाला काही बोलायचं आहे का? त्यावेळेस रावणाने सांगितलं हो. बोला मग महाराज. ते म्हटले विजय तुमचा का विजय माझा? प्रभूने विचारलं मला काही कळत नाही, तुम्ही सांगा. रावणाने सांगितलं परमार्थिक सत्तेत विजय माझा झालाय, व्यवहार सत्तेत विजयी तुम्ही झाले. भगवान प्रभूंना विचारलं व्यवहार सत्तेतला विजय मला कोणामुळे मिळाला आणि परमार्थिक सत्तेत विजय तुमचा कसा झाला सांगा.
रावणाने सांगितलं योगियाचे ध्यानी धाता नातूड अशी, पण तू आम्हापाशी मागे पुढे. तुझ्या हाताने मृत्यू येतोय देवा मला, माझं भाग्य नव्हे सौभाग्य आहे. हा परमार्थिक सत्तेतला विजय. व्यवहार सत्तेत विजय तुमचा कसा झाला आणि कोणामुळे झाला ऐका प्रभू. माझा हा बंधू बिभीषण मला सोडून तुमच्याकडे आला म्हणून पराजय स्वीकारावा लागला, आणि तुम्ही विजयी का झाले. हा तुमचा बंधू लक्ष्मण शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहिला म्हणून व्यवहार सत्तेत प्रभू तुम्ही विजयी झाले. विठ्ठला विठ्ठला. बंधू प्रेमे बलवृद्धी, आणि शेवटचा मुद्दा राहिलाय भगिनीवर अंतकरणातून प्रेम करा. भगिनी प्रेमे प्रेम वृद्धी. बहिणीवर अंतकरणातून केलेल्या प्रेमाचं प्रतीक जगातलं प्रेम मिळतं मायबाप. कारण मुलगी नुसतं प्रेम नव्हे, नुसतं प्रेमाचं प्रतीक नव्हे, तर मुलगी ही साक्षात मायेचं प्रतीक आहे. म्हणून माझ्या तुकोबारायांनी वर्णन केलंय मायबापांनो, कुळी कन्या नंतर पुत्र. बरं काय, कन्याला स्थान अगोदर आहे. ज्ञानोबराय बोलतात एक कन्या 42 कुळाचा उद्धार करू शकते. दोन्ही पक्षपाही उद्धरती. बापाला प्रेम असणारी मुलगी किती देते हे जर प्रसंग तुम्हाला पाहायचा असेल तर तुकोबराय वैकुंठावरून खाली आले. मुलासाठी आले का मुलीसाठी. बाबा गेले कोण्या गावा, भगीरथी करी धावा. भगीरथी बाईसाठी तुकोबराय असणारे खाली आले. मुलगी प्रेमाचं प्रतीक आहे मायबाप. टाळी टाळी टाळी. जगाच्या मालकाने आपल्या बहिणीचा सन्मान केला, पण द्रौपदी माता म्हटल्या भगवान इतका वेळ का लावला. वेळ का सखया लावेला कोठे गुंतलाशी. त्यावेळेस भगवान बोलतात तू आवाज काय दिला. द्वारकेच्या राया. मग द्वारकेहून यायला मला इतका वेळ लागणारच म्हटली. वेळ का सखया लावेला. तुझं ब्रीद आहे भगवान. अभंगाचं दुसरं चरण. नाथ ब्रीद संभाळी आपुले नको पाहू केले पाप पुण्य. भगवान विनंती आहे पाप आणि पुण्य पाहू नका. तुमचं ब्रीद आहे दीनानाथ ब्रीद संभाळी आपुले. महाराज अनेक असणाऱ्या पतितांचा तुम्ही उद्धार केलाय. अभंगाचं तिसरं चरण. पतित पावन पतित पावन ब्रिदे चराचरी.
पातकी अपार उद्धरिले, अनेक पतितांचा तू पावन केलंस. कोण पतित? शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली. रामायणामध्ये असणारं प्रसिद्ध उदाहरण अहिल्य उद्धार पाहून घ्या. गौतमाची पत्नी, ब्रह्मदेवाची कन्या, तिचं नाव अहिल्या. या अहिलेचा उद्धार प्रभूने केला. विश्वामित्राच्या सोबत जातात. प्रभूने विचारलं, मुनी या वनामध्ये वारा मिळतोय पण ऑक्सिजन का मिळत नाही? या वनामध्ये पिण्यासाठी पाणी मिळतंय पण तहान का भागवत नाही? या वनामध्ये खाण्यासाठी अन्न मिळतंय पण भूक का भागवत नाही? त्यावेळेस विश्वामित्राने सांगितलं, रामा याच असणाऱ्या परिसरामध्ये गौतमाची पत्नी अहिल्या शीळ होऊन पडलेली आहे. प्रभू जवळ गेले. प्रभूचे रजकन त्या शिळेला लागले आणि त्या शिळेतून एक दिव्य असणारी स्त्री निर्माण झाली. तिचं नाव अहिल्या. विठ्ठला विठ्ठला. पतित पावन ब्रिदे चराचरी पातकी अपार उद्धरिले, अनेक असणाऱ्या पाप्यांचा तू उद्धार केलास. म्हणून जगद्गुरु तुकोबरायचे बंधू कान्होबाराय विनंती करतात, जसा द्रौपदी मातेला गजेंद्रला तू असणारं संकटातून सोडवलंय तसं आम्हा सर्वांना या कोरोनाच्या संकटातून सोडा. अभंगाचं चौथं तुकया बंधू म्हणे द्रौपदीचा धावा, तुकया बंधू म्हणे द्रौपदीचा धावा, केला कैसा मला केला तैसा मला. वाह नाका पाऊ केली. दीनानाथ ब्रीद संभाळी आपुले, दीनानाथ ब्रीद संभाळी आपुले. बंधू म्हणे द्रौपदीचा धावा, केला तैसा मला पावे आता. दीनानाथ ब्रीद संभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वरा माऊली. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेला. तुकया बंधू म्हणे द्रौपदीचा धावा, केला तैसा मला पावे आता. उपस्थित श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो. फक्त वाणी सर्व कर्मचारी मंडळीचा या ठिकाणी अंतकरणातून असणाऱ्या या प्रसंगी असणारा त्यांना आशीर्वाद देतो. आणि या प्रसंगी या चॅनलची फार मोठी भरभराटी हो आणि संप्रदायाचं कार्य प्रत्येक सामान्यातल्या सामान्यापर्यंत पोहोचावं हीच असणारी अंतकरणातली एक सदिच्छा व्यक्त करतो. आणि शेवेला याच प्रसंगी पुनराम देतो. विठ्ठल जय जय हा बोलिले. मंडळी, आजच्या कीर्तनात विलीन होऊन आपल्याला मनशांती मिळाली असेल आणि मनाची शांती आज आपण खऱ्या अर्थाने अनुभवली असेल. पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी.